नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, हा जो आपला प्लॉट आहे, ह्या प्लॉटमध्ये आपण तूर आणि सोयाबीन अशी लागवड केलेली आहे। सोयाबीन छान पद्धतीने ग्रोथ झालेली आहे, त्याचबरोबर तुरीची पण छान पद्धतीने ग्रोथ झालेली आहे। आता 16 तारखेची मित्रांनो तुरीची लागवड आहे आणि 17 तारखेची सोयाबीनची लागवड आहे। तुम्ही बघू शकता की वरती आभाळ, त्याचबरोबर परंतु पाऊस एवढा चांगल्या पद्धतीने झालेला नाही आहे। पाऊस तुरळक झालेला आहे, तरीही त्या पावसाच्या भरोशावर पिकांनी बरीच ग्रोथ घेतलेली आहे। कारण मागच्या 15 दिवसापासून आपल्याकडे पाऊस नव्हता, एक 2-3 दिवसापासून थोडा का होईना पाऊस आलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 16 आणि आजची तारीख आहे 28-29, म्हणजे 16 ते 30 दिवस झाले आणि 16-26 म्हणजे जेमतेम 1.5 महिन्याच्या आसपास आता ही तूर आलेली आहे, त्याचबरोबर 1.5 महिन्याच्या आसपास सोयाबीन आलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण तुरीबद्दल माहिती घेणार आहोत। तुरीची गोष्ट अशी आहे मित्रांनो की तुम्ही बघू शकता की इथे 2च बियांची लागवड आहे, तिकडे पण 2च बियांची आहे, कुठं एकाच बियाची लागवड आहे आणि त्याचा जो फाट आहे म्हणजे 1.25 किंवा 1.5 याच्यामध्ये अंतर आहे। आता जे खाली छोटे झुडपं दिसत आहे, आता पहिल्यामध्ये जे निघले नाहीत तिथं आपण 2-2 दाणे लावून टाकलेले आहेत। आता इथं तुम्ही बघू शकता की कुठं 3, म्हणजे हा जो इथपर्यंतचा एरिया आहे तिथंच आपण 3-3 टाकलेले आहे। त्यानंतर कुठं 2, कुठं 1च आहे। आता इकडे तुम्ही बघू शकता की इथे 1च झाड आहे आणि आता एका झाडाला मित्रांनो तुम्ही बघू शकता की 2, 4, 6, 8, 10 ते 12, म्हणजे आता जेमतेम 15 फुटवे तुम्ही प्रत्येक ठिकाणी पकडा। कारण कुठे 2 आहे, कुठं 1 आहे, 1 असेल तर 10-12, 2 असेल तर त्याच्याच अंदाजात ते फुटवे झालेले आहेत। आता मित्रांनो, हे 1.5 महिन्याचं तुरीचं पीक झालेलं आहे। आता हे जे वाण आहे हे आहे चारू नावाचं वाण, चारू कंपनीचं हे वाण आहे। कारण आपल्याला माहिती आहे की विदर्भ आणि या भागामध्ये चारू नावाच्या वाणाची बरीच चांगली काय म्हणता येईल उत्पादन क्षमता आहे। त्याचबरोबर इतरही वाण आहेत, परंतु तेवढी नाही आहे। लाल रंगाचं हे चांगलं असं पीक आहे आणि आता जेमतेम 1.5 महिन्याचा झालेला आहे। आपण हा जो फाट 2मध्ये ठेवलेला आहे हा 12 फूट ठेवलेला आहे मित्रांनो, कारण ठिबकवर याची जोडणी केलेली आहे। आपल्याकडे ऑप्शन नव्हता, तसं पाहिलं तर 10, 10.25, 10.5 किंवा त्याच फरकाने आपण तिथं लागवड करायला पाहिजे मित्रांनो। आता याचं आपण पहिली शेंडे खोडणी केली होती। आता तुम्ही इथे बघू शकता की इथे याचा शेंडा तोडलेला आहे आणि इथे याचा शेंडा तोडलेला आहे। त्यामुळे काय झालं की इथं आता 5-6 आता हे जे आहे हे नंतर उगवलं असेल, म्हणजे सुरुवातीला जे 1.25 ते 1.5 महिन्याचं पीक आहे ते हे इकडे आहे। आता याची शेंडे खोडणी केल्यानंतर याला 6-6, 7-7 प्रत्येक झाडाला फुटवे फुटलेले आहे। पहिलं जेव्हा मित्रांनो आपण याची लागवड केली, 2-2 दाणे लागवड केली, त्यामुळे कुठं 1 दाणा निघाला, कुठं 2 दाणे निघले, असं वाटत होतं की खूपच कमी आपण पेरणी केलेली आहे। कारण संपूर्ण 5 एकरामध्ये आपल्याला जे बियाणं लागलं ते 5 किलोसुद्धा नाही लागलं। आणि दुसरी गोष्ट की सुरुवातीला एकदम पाणी कमी, त्याचबरोबर दुसऱ्या गोष्टी तर ह्याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये आपलं चित लागत नव्हतं, कारण त्याला एकदम बारीक आणि लाईन तुम्ही बघू शकता की आत्ता तरी छान पद्धतीने दिसते। असं वाटत होतं की उगाच आपण 1-1, 2-2 बिया टाकल्या, 4-4, 5-5 बिया आपण टाकायला पाहिजेत। परंतु मित्रांनो, जेव्हा आपण 30 दिवसानंतर याची शेंडे खोडणी केली आणि त्यानंतर एक 5-6 दिवसांनी तुम्ही बघू शकता की त्यानंतर आता 15 दिवस झाले, त्यानंतर 5-6 दिवसांनी चांगल्या प्रकारे याची ग्रोथ झाली आणि आपण आता हा पूर्ण लाईन फिरूच, तर तुम्ही बघू शकता की असं कुठंच वाटत नाही की 1च किंवा 2च बियाणे इथं लावलेलं असेल। असं वाटतं की 7-8 बियाणे, कारण प्रत्येक झाडाला 4-5-6, 4-5-6 असे 12-13 फुटवे निघलेले आहेत। आता आपल्याला 1.5 महिना झालेला आहे, अजून 15 दिवसांनी याची दुसरी शेंडे खोडणी करायची आहे। दुसऱ्या शेंडे खोडणीनंतर अजून हे पीक चांगल्या प्रकारे ग्रोथ करील अशी आशा आहे। याला आपण पहिलं खतसुद्धा दिलेलं आहे, त्याचबरोबर पहिला फवारासुद्धा झालेला आहे आणि आता दुसरा फवारा आणि त्याचबरोबर दुसरी शेंडे खोडणी, हे 1-2 दिवसामध्ये दुसरा फवारा, त्यानंतर एक 7-8
10-12 दिवसामध्ये दुसरी शेंडे खुडणे. आता इकडे जे तुम्ही बघत आहेत की कमी कमी दिसतंय, इथं एकच दाणा निघला असेल, परंतु समोर जर बघितलं तर छान पद्धतीने पीक डोलत आहे. सांगायचं तात्पर्य की हे पण एक प्रायोगिक तत्वावर आपला हा प्रयोग आहे. कित्येक लोकांचं म्हणणं आहे की याचं जे खोड आहे चांगलं मोठं खोड होईल, याची ग्रोथसुद्धा चांगली होते शेंडे खुडणी केल्यानंतर, आणि जेवढं कमी तुम्ही बियाणं टाकाल तेवढं त्याला चांगली ग्रोथ होत असते. तर आता आपण बघू याचं कसं कसं हे होईल. याच्यामध्ये मित्रांनो पहिलं आपण बुरशीनाशक, त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की उबवणे हा एक प्रकार आहे जो जास्त प्रमाणात आपली तूर खराब करते. म्हणजे काय होते की पूर्ण तूरच आपली उबवून जाते, म्हणजे खालूपासूनच त्याचं नायनाट होऊन जाते. त्यासाठी पण आपण ॲडव्हान्स नावाचं एक हुमणी किंवा खोडकिडा किंवा बुरशीनाशक त्याच याच्यामध्ये एक वापरलेलं आहे. असं काहीसं मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता की आपण ही पल्ला खूप लांब आहे, परंतु मुद्दामून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की कशा पद्धतीने याला चांगले फुटवे फुटलेले आहे, आणि आता ही चांगली अशी ग्रोथ होईल. अजून याला दुसरे खत आपलं द्यायचं बाकी आहे. याला आपण एक युरियासुद्धा देऊ, कारण ग्रोथसाठी युरिया अत्यंत गरजेचं आहे. तर बघा तुम्ही तूर, सोयाबीन किंवा फक्त तूर याची जर लागवड करत असाल तर तुमच्या काय काय समस्या आहे, त्याचबरोबर तुम्ही काय काय वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत तुम्ही ते पण तुम्ही कळवा, व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा. आता तुम्ही बघत आहात की इथं कुठं कुठं तण बरंच दिसत आहे. आपण एक व्हिडिओ बघितला टाकलेला आहे की त्यामध्ये आपण दुसरंच तणनाशक वापरलेलं आहे, त्यामुळे त्याचा एवढा आपल्याला रिझल्ट आला नाही. तरीही सोयाबीन मोठं असल्यामुळे बरंचसं गवत त्याच्यामध्ये कवर होऊन गेलं, त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा नाही झाला, पण थोडा तोटाच झाला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही बघू शकता की संपूर्ण पीक कसं आता डोलत आहे. सोयाबीनचा प्लॉट पण आपला बराच वाढलेला आहे. याच्यामध्ये आपण जी ईगल 335 नावाची व्हेरायटी वापरलेली आहे, ती चांगल्या पद्धतीने आपली ग्रोथ झालेली आहे. आता येत्या 2-4 दिवसामध्ये आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे, जी दुसरी फवारणी असेल. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा.